सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। मराठवाड्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलाय। शेतामध्ये नुकसानीचा पंचनामा सुरू असतानाच 2 शेतकऱ्यांनी विहिरीमध्ये उडी घेत आत्महत्या केली आहे। पहिली घटना पैठण तालुक्यामधील खादगाव इथे असून संजय कोहकडे असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे। महसूल विभागाकडून पंचनामा सुरू असतानाच संजय कोहकडे यांनी अधिकाऱ्यांच्या समोरच विहिरीमध्ये उडी घेऊन आयुष्य संपवलं। दुसरी घटना पैठण तालुक्यामधीलच असून रजापूर येथील शेतकरी सोनू गोरडे यांनी सुद्धा विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली आहे। या दोन्ही घटनांमुळे संभाजीनगर शहर हादरून गेलेलं आहे। कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ यामुळे मराठवाड्यातील शेतकरी नेहमी संकटामध्ये सापडताना पाहायला मिळतोय। यंदाही पीक अतिवृष्टीमुळे गेल्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। अधिकची माहिती जाणून घेऊयात। मोहसिन शेख आपल्यासोबत आहेत। मोहसिन, अत्यंत 2 दुर्दैवी आणि धक्कादायक अशा घटना घडलेल्या आहेत। दोन्ही घटनांच्या संदर्भातील काय सविस्तर माहिती? अत्यंत नक्कीच हे सगळ्यात दुर्दैवी आणि धक्कादायक घटना आहे, कारण हा तो मराठवाडा आहे जिथे कधी काळी दुष्काळामुळे, कोरड्या दुष्काळामुळे, पाणी नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करायचा। त्या ठिकाणी आता अतिवृष्टी आणि जास्त पाऊस झाला म्हणून शेतकरी आत्महत्या करतोय। पैठण तालुक्यातल्या हे दोन्ही घटना आहे आणि दोन्ही शेतकऱ्यांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केलेली आहे, जीवन संपवलेलं आहे। त्यातली एक वाईट आणि अत्यंत दुर्दैवी घटना म्हणजे पैठण तालुक्यातील खादगाव येथील आहे। खादगाव येथील जे शेतकरी आहे त्यांनी अक्षरशः महसूल अधिकारी पंचनामा करण्यासाठी आले होते, त्यांच्या समोर आपली व्यथा सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र अधिकारी ऐकत नसल्यामुळे त्यांनी बाजूलाच असलेल्या विहिरीत उडी घेतली, आत्महत्या केली। लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता। दुसरी घटना राजापूर येथील आहे, तिथे सोनू गोरडे या तरुण शेतकऱ्याने विहिरीत आत्महत्या केलेली, उडी घेऊन आत्महत्या केलेली आहे। त्यामुळे या मराठवाड्यात प्रचंड असा शेतकऱ्यांमध्ये असंतोष पाहायला मिळतोय। त्याचं कारण म्हणजे ज्या पद्धतीने गेल्या 8 दिवसांपासून मराठवाड्यात अतिवृष्टी होते, आधी कधी कोरडा दुष्काळ, कधी अतिवृष्टी, यामुळे शेतकरी सतत संकटात सापडलेला आहे। वर्ष 8 महिन्यात म्हणजे या गेल्या 8 महिन्यात 707 शेतकऱ्यांनी मराठवाड्यात जीवन संपवलंय। अत्यंत सगळी धक्कादायक ही सगळी आकडेवारी आहे। त्यामुळे आता सरकार याकडे कसं लक्ष देतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज संभाजीनगरमध्ये आहे आणि दुसरीकडे एकाच दिवशी 2 शेतकरी आत्महत्या संपवतात। अजित पवार बीडमध्ये आहे, त्याच बीडमध्ये 8 महिन्यात सर्वाधिक जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे। त्यामुळे कुठेतरी आता सरकारने शेतकरी आत्महत्या ज्या घडतायत मराठवाड्यात त्यावर गंभीरतेने बघण्याची गरज आहे। शेतकऱ्यांकडून तशी मागणी केली जाते, मात्र या दुर्दैवी दोन्ही घटना आहेत। दोन्ही शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे, या सगळ्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीला कंटाळून आपलं जीवन संपवलेलं आहे। तुझ्या अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।